आरक्षण हे माझ्या बापानं दिलेलं आहे, माझ्या बापानं दिलं, बाबासाहेबानं दिलं. एका भाकरीची तोडमोड करू नका. एक म्हणून सन्या चाला, सगळेजण खा. हा, रक्ताचे पुरं जाऊ नका. 14 तळ्याचं पाणी प्यालं बाबासाहेबांना, रक्ताचे पुरं गेले काय नाही. तशीच एकटी म्हणून राहा. बरोबर आहे शिवराया. हा, पाय काय म्हणते की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आरक्षण दिलेलं आहे, आरक्षणाची जे भाकर दिलेली आहे, हे सगळं मिळून खा. त्या भाकरीचे तुकडे करत असाल तर कोणीही माणूस हा कधीही यशस्वी होणार नाही, असं माझ्या आईचं मत आहे. काय वाटते कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण तुम्हाला माहीत आहे 27 ते 25 ते 27 आमदार याच्या विरोधात आहे. देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात जाऊन त्यांनी एक निवेदन सादर केलं की आम्हाला हे वर्गीकरण याच्या आम्ही विरोधात आहोत. तर विचार करा, ज्या आमदारच्यामुळं मुख्यमंत्री घडला जातो ते आमदारच निगेटिव्ह आहे उपवर्गीकरणाच्या मागं. तर विचार करा तुम्ही, हे वर्गीकरण होणार का? नाही होणार. म्हणून सांगतो माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मातंग भाऊ, मोदी खुर्चीवर बसला, कोणाच्या मुळे बसला? बाबासाहेबांच्या मुळे बसला. म्हणून सन्या मोदी किती हटवान, तर हटायचं नाही, मागसरायचं नाही. जय भीम शिवराया. मग सांगा. आणि देवेंद्र फडणवीस हा खुर्चीवर बसला कोणाच्यामुळे? संविधानाच्यामुळं. कारण आहे नाही काय, जो अधिकार दिलेला आहे संविधानाच्यामुळे दिलेला आहे. पण कसं आहे, कोणी आजकालचे गैवाने लोक राजकारणामध्ये येतात आणि जाती जातीमध्ये दंगले घडवतात, आणि हे चुकीची बाब आहे. आणि मातंग समाज हा आरक्षणाच्या दावणीला बांधलेला आहे, आणि आरक्षणाचे पिला हे मातंग समाजाला भडकून दंगली घडून राहिले, जाती जातीमध्ये वर्गीकरणाचं हे बघून राहिले, स्वप्न बघून राहिले. तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला खरंच काहीतरी जीवनात बनायचं असेल तर अंधश्रद्धेकडे वळू नका, त्या पोतराजीकडे वळू नका, त्या आरक्षणाच्या पिल्लेकडे वळू नका. आपला एक बाप आहे बाबासाहेब आंबेडकर, त्या बापाच्या मुळं आपण खा प्यायला लागलो, जगण्याचा अधिकार मिळाला. नाहीतर आईच्या पोटू आपण जन्म घेतला, आपल्या मायनं आपल्याला जन्म दिला, पण माणूस म्हणून नाही, एक जनावर म्हणून दिला होता. आणि त्या बाबासाहेब आंबेडकर आपल्याला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. तर लाजा वाटू द्या, सुधरा, बेमान होऊ नका बापाला. कारण बापाला तुम्ही बेमान झालेले माणसं आहात, मला असं वाटते. जय भीम, जय शिवराय. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कळलं काय? हक्काचं चॅनल आहे आपलं, महामानवाच्या विचाराचं चॅनल आहे.